बरं, आता ज्या पद्धतीनं तुम्हाला रिस्पॉन्स मिळालेला या आंदोलनामध्ये, तुम्हाला असं वाटतं का की येत्या इलेक्शनमध्ये याचं रिफ्लेक्शन दिसेल? आम्ही निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मी कधीही विचार केला नाही. नाही, पण तरी सुद्धा आम्हाला आता आता निवडणुका होऊ घातल्यात. प्रचंड मेहनत करायची आहे. हमी भावाची लढाई आहे. आमच्या बाकीच्या मागण्या आहे. महिन्यातून 15 दिवस पदयात्रा काढणार आहोत. इथून समोरचं आयुष्य पायी फिरणार आहोत. बरं. प्रचंड ताकद निर्माण करतोय शेतकरी शेतमजुरांसाठी. हे जीवन कष्ट करायसाठी अर्पित आहे. मंत्री गिंद्राला लात मारू आम्ही तिकडे हे पदागिदाले. है ना, आता अभी तो शुरू हो गया. अभी तो लो ये तो क्या बोलते पिक्चर अभी बाकी है. ट्रेलर होता हा, ट्रेलर असं होता तुम्ही म्हणताय. हां हां 2 दिवसापूर्वी जो तुम्ही महाराष्ट्राला दाखवला तो ट्रेलर होता. ट्रेलरच आहे तो. पिक्चर किती डेंजर असू शकतं त्यांना समजून घ्या म्हणा सत्यवाल्यातल्या लोकांनी. पण ते सत्यवालेतले पण तुमच्याच विदर्भातले, तुमच्याच जवळचे. तेच ना, पहिले महाअनुशेषावर बोलत होते, विदर्भावर बोलत होते. आता सगळं आम्ही पाहतो. साधी लाईन आम्हाला भेटत नाही. दिवसाने संध्याकाळी जावं लागतं. सोलर दिलं, सोलरचे पंप पाणीच फेकत नाही. संत्र्याचे झाडं उपळणं सुरू आहे. बगीचे तोडणं सुरू आहे. आधी एक शब्द मुख्यमंत्र्यांचा त्यांच्याबद्दल नाही. पण सोलार पॅनलसाठी तर मला वाटतं सोलारसाठी तर नवीन स्कीम आहे सरकारची. पण की तिथे मागेल त्याला सोलार. एक सांगा, ते आमची तर विहिरीची खोली गेली 150-200 फुटावर. कसं काय सोलर काम करन? त्याला पाणी किती पाहिजे? 50 फुटावरचं पाणी फेकतं ते. पण अकलीचे घोडे कोणाला नाचवताच आले नाही, त्याला काय करणार आहे? अक्कल तर पाहिजे का नाही अधिकाऱ्यांना? ते अक्कल सगळी गहाण ठेवली आहे. पैसे कमवायची अक्कल आहे सध्या महाराष्ट्रातल्या अधिकाऱ्याची. जाऊ तिथं खाऊ. बच्चू कडू, तुम्ही अधिकाऱ्यांना शिंगावर घेताय, मंत्र्यांना शिंगावर घेताय आणि तुम्ही तुमची लढाई लढताय. कितपत यश येईल असं वाटतंय तुम्हाला? आलं यश. शब्द शेतकऱ्याला दिला आहे, त्यांना पूर्ण करावं लागेल. मग काय सांगितलं, आमचा विश्वास आहे. विश्वासघात चालला तर आमच्यासारखं वाईट कोणी नाही. सगळे शेतकरी रस्त्यावर येईल, तुफान करल सगळं. न पाहिलेलं वादळ पाहायला भेटेल शेतकऱ्याचं. गारपीट येतं ना, तशी गारपीटच होणार. चला, आपण मान्य करू की जो शब्द तुम्हाला दिलेला आहे तो, आणि तुम्हाला डेट पण दिली आहे, तारीख दिलेली आहे. म्हणजे तारीख पे तारीख नाहीये, ठोस तारीख आहे, ठोस आकडा आहे. त्यामुळे तारीख त्यांनी दिली. नवरदेव नवरी त्या तारखेला किमान जसं आपण लग्नाची तीट ठरवतोय, गायब नाही झाला पाहिजे. म्हणजे बदनाम कोण होणार? नवरीचा बाप म्हणा का नवरदेवाचा म्हणा. त्यांनी दिलेली तारीख जर हुकलत असेल तर साधारण शेतकरी जीव द्यायला तयार असतं, पण लग्न मोडत नाही. तुम्ही ते मोडू नका. तुमची लोकांमध्ये इज्जत ठेवायची असेल, आमच्या तोंडून काही गोड शब्द ऐकायचे असेल. पण तुम्ही कडू आहात ना, तुम्ही गोड कधी बोलणार? माफीनंतर करू ना, गोड राहू ना आपण. आता तुम्हाला शब्द दिला तरी तुम्ही गोड बोलत नाहीत कडू. नाही, पण ते काय झालंय का, लोक फडणवीस साहेबांबद्दल अजूनही विश्वासच ठेवत नाही. त्याच्यानं मग आमचं सगळं फिरून जातं सगळं. पण आता तुम्हाला तारीख दिली, सगळं होईल माफ. मला असं वाटतं ते करणारच. तुम्ही गोड बोलतच नाही ना. पण नाही, मला असं वाटतं का झाल्यानंतर आपण करू ना, त्यांना डोक्यावर घेऊ. आमच्या खात्यात पैसे तर येऊ द्या. बच्चू कडू, तुम्ही फार मोठा संघर्ष पाहिलेला आहे. मला असं वाटतं जिथे संघर्ष आहे, जिथे पीडित आहे, तिथे बच्चू कडू कायम आवाज म्हणून इतकी वर्ष तुम्ही हा संघर्ष पाहिलेला आहे. इतका संघर्ष झाला, पण ह्या संघर्षाच्या या आलेखामध्ये आधी जी माणसं आपल्या हक्कांसाठी भांडत होती त्यांचं कितपत भलं झालं किंवा कितपत भलं होऊ, म्हणजे जे आदेश आले त्याच्याने झालेलं आहे असं तुम्हाला वाटतं की आता ती माणसं आता सुखी आहेत? आता दुसरा विषय, आता दुसरं जे कोणी पीडित असतील त्यांचा विषय. दिव्यांगांचे 182 शासनाने काढले आम्ही. 5% निधी देशाच्या पातळीवर फक्त महाराष्ट्रात खर्च होतं. इतर राज्यात होत नाही, फक्त महाराष्ट्रच खर्च करत आहे. 600 रुपये महिना होता, 2,500 नेला आम्ही. या गरिबाच्या घरी जे पैसे 600 जात होते ते 2,500पर्यंत नेले. तर विधानसभेत जास्त ताकदीनं बोललो आणि रस्त्यावर पण. महाराष्ट्र सदन पूर्ण ताब्यात घेतलं होतं दिल्लीचं. तिथले गुन्हे अलगच आहे अंगावर. आम्ही कुठं एकदा डोक्यात विषय घेतला ना, आम्ही सोडत नाही.